Don't forget to like, share and subscribe our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for updates and notifications. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल निहार कन्सल्टिंगमध्ये. या व्हिडिओमध्ये मी माझी जी स्किल आहे एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून, तुम्हाला माहीत असेल की एक चार्टर्ड अकाउंटंट सगळ्या पद्धतीची जी प्रोफेशनमधली कामं आहेत, उदाहरणार्थ अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, ऑडिटिंग ही कामं करतो. त्यापैकी एक फील्ड म्हणजे इन्कम टॅक्स. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक खास वैशिष्ट्य, इन्कम टॅक्स रिटर्न, त्याचं महत्त्व, इन्कम टॅक्स रिटर्न का भरला पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्नबद्दल लोकांच्या मनात काय गैरसमज आहेत, यात थोडक्यात माहिती देणार आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की इन्कम टॅक्स हा देशासाठी किती मोठा आहे. तो एक प्रकारचा रेव्हेन्यू सोर्स सरकारला, आपल्या भारताला मिळवून देतो. तुमच्या माहितीसाठी पूर्ण भारतामधून साधारणतः वार्षिक 6 कोटी लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. परत एकदा मी सांगतो, 6 कोटी लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. टॅक्सबद्दल मी बोलत नाही आहे. त्यातले काही थोडके लोक कदाचित इन्कम टॅक्स भरतसुद्धा असतील. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॅक्स भरण्याबद्दल सांगणार नाही आहे, तर इन्कम टॅक्स रिटर्नचं महत्त्व समजावून देणार आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल, आपण कधी बँकेत लोन मागायला गेला किंवा कधी एखादी मोठी पॉलिसी काढायला गेला तर इन्कम टॅक्स रिटर्न मागतात. आणि त्यावेळेला आपल्याकडे जर ते इन्कम टॅक्स रिटर्न नसतील तर आपल्याला लोन मिळत नाही किंवा एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला अडचणी येतात. आणि त्यामुळं काय महत्त्वाच्या दृष्टिकोनातून इन्कम टॅक्स रिटर्न आहेत, ह्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वप्रथम पहिल्यांदा लक्षात घ्या की जे व्यक्तींचं स्वतःचं पॅन कार्ड आहे आणि ज्यांचं वार्षिक इन्कम हे साधारणतः 2.5 ते 3 लाखाच्या वर क्रॉस होतं, त्या सर्वांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. बऱ्याच वेळेला गफलत अशी होते की इन्कम टॅक्स रिटर्न का भरायचं हे माहीत नसतं. तर आपण कुठेही जरी वेबसाईटवरती कुठल्या गेला किंवा इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जरी गेला तर तिथं सांगितलेलं आहे की तुमचं जे बेसिक एक्झम्पशन लिमिट आहे ते जर क्रॉस होत असेल, प्रत्येक वर्षी सरकार आपल्या आर्थिक बजेटमध्ये एक एक्झम्पशन लिमिट, बेसिक एक्झम्पशन टॅक्सेबल लिमिट घालून देते. ते जर क्रॉस होत असेल एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या संस्थेचं, तर त्याच्यावरती त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. त्यामुळं तुमच्यापैकी कुणाचे हे इन्कम क्रॉस होत असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्ही जर कधी शेअर मार्केटच्या ट्रान्झॅक्शन्स केलेल्या असाल, तुमचं डीमॅट अकाउंट असेल, बँकेचे ट्रान्झॅक्शन्स असतील, तर तुम्हाला लक्षात येईल की ते जे सगळ्या ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतात आणि त्यामुळं त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणंसुद्धा तुम्हाला बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त मोठ्या बँकिंग ट्रान्झॅक्शन, उदाहरणार्थ 10 लाख, 20 लाख, 30 लाखाच्या उलाढीच्या ट्रान्झॅक्शन तुमच्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमधनं होत असतील तर तुमच्या माहितीसाठी ती सगळी इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्सला जाते. आणि त्यामुळं तुम्ही स्वतःहून जर ती इन्फॉर्मेशन इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवली नाही तर कदाचित तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. त्यामुळं ते सोर्स कुठून आलेले आहेत, ते पैसे कुठून आलेले आहेत, ह्याच्यासाठी का असे ना तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. ह्या व्यतिरिक्त समजा तुम्ही एखादी जागा, बंगला, घर, मालमत्ता विकलेली आहे, त्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, तर ती जी खरेदी विक्री आहे या मालमत्तेची, त्याचीसुद्धा जे स्टेटमेंट्स आहेत ते तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नच्या स्पेसिफिक इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये भरलं पाहिजे, ज्याला आम्ही कॅपिटल गेन म्हणतो. तो रिटर्न तुम्ही त्याच्यामध्ये भरला पाहिजे. आणि जरी तुम्ही दाखवलं नाही तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे, ज्याला आम्ही रेव्हेन्यू अथॉरिटीसुद्धा म्हणतो, त्या कदाचित तुम्हाला त्याच्यावरची नोटीस किंवा इन्क्वायरी पाठवू शकतात. ह्या व्यतिरिक्त काही लोकांची टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स केलेलं असतं, ज्याला आम्ही TDS म्हणतो. TDS कापला गेलेला असेल, सॅलरीड एम्प्लॉईना याबद्दल कदाचित माहिती असेल. TDS असेल तो मग सॅलरीचा असेल, FDवरच्या व्याजाचा असेल, एखादी प्रॉपर्टी विक्री केल्यानंतरच्या TDS असेल, तो TDS तुमच्या अकाउंटमध्ये पॅनच्या रिफ्लेक्ट होतो. आणि त्यामुळं तो TDS जर एक्सेस असेल तुमच्या इन्कम टॅक्सपेक्षा तर तुम्हाला तो क्लेम करण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरलं पाहिजे. या व्यतिरिक्तसुद्धा नुसता TDS जरी कापला असला तरी तो TDS तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवण्यासाठी का असे ना तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. मगाशी मी म्हटलं तसं सुरुवातीलाच कुठल्याही बँकेमध्ये अलीकडं तुम्ही जर लोन मागायला गेला तर कमीत कमी 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न मागतात. तुमच्या माहितीसाठी गेल्या काही वर्षापासून सरकारनं मागच्या वर्षीची रिटर्न आता भरणं बंद केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला आता इथून पुढं का असेना त्या वर्षीची रिटर्न त्या वर्षी भरले
पाहिजेत. उदाहरणार्थ आता मार्च 20चा जो रिटर्न आहे त्याची ॲक्च्युअल डेट 31 जुलै आहे. कोरोनामुळे ती गव्हर्नमेंटनं तारीख वाढवलेली आहे. पण मार्च 19चा जो रिटर्न आहे त्याची लास्ट डेट मात्र 30 जून आहे. त्याच्यानंतर तो रिटर्न भरता येणार नाही आहे. तुमच्यापैकी जणाला जर कर्ज घ्यायचं असेल, मोठी बिझनेस लोन करायची असतील तर त्यासाठी रिटर्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जर रिटर्न भरले नसतील तर नक्की भरा. ह्या व्यतिरिक्त आपण बघितलं असेल की जर कोणाला फॉरेनला जायचं आहे, बाहेर जायचं आहे, विसा घ्यायचा आहे, पासपोर्ट काढायचा आहे, बाहेरच्या ठिकाणी जॉब करायचा आहे, एखादी प्रॉपर्टी घ्यायचं आहे, तरी देखील इन्कम टॅक्स रिटर्न असल्याशिवाय ते डिपार्टमेंट आहे तुम्हाला विसा किंवा पासपोर्ट देत नाही आहे. आणि त्यामुळं इन्कम टॅक्स रिटर्न त्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल की इन्कम टॅक्स रिटर्न ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं असतं. ह्या व्यतिरिक्त इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यामुळं आपल्याला वैयक्तिकरित्या काय फायदे होतात हे देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळे हे शेवटी भौतिक जगात राहायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की फिनान्शियल सिक्युरिटी, सेफ्टी असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही रिटर्न भरले आणि तुम्ही इन्कम कमवत असाल, मग ते कुठलंही असो, पगाराच्या स्वरूपात असो, बिझनेस असो, प्रॉपर्टी सेलमधला असो, एखाद्या इन्व्हेस्टमेंटची रिटर्न्स असो, त्यातनं तुमची फिनान्शियल लाईफ सिक्युअर्ड होते. आणि ती जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवली आणि गव्हर्नमेंट दप्तरी नोंद केली तर तुम्ही स्वतःला निवांत जे आपण म्हणतो तशा पद्धतीनं सुखी ठेवू शकता. ह्या व्यतिरिक्त सरकारच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर एक तुमच्या सरकारच्या मनात तुमच्याबद्दल आदरयुक्त भावना निर्माण होते आणि देशाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही हातभार लावता याबद्दल देखील तुमच्या मनात स्वतःच्याबद्दल एक प्रकारचा आत्मविश्वास तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे स्वतः शारीरिक श्रम करून असे नका, मानसिक श्रम करून असे नका, हे जे पैसे कमवता, हे इन्कम कमवता, ह्याचं एक सिक्युरिटी किंवा आपण म्हणू त्याला एक प्रकारचं एक डॉक्युमेंट आहे ते इन्कम टॅक्स रिटर्न आहे. बरेच लोक पैसे कमवतात, व्यवसाय करतात, पण त्याचं रेकॉर्ड कुठं नसतं आणि त्यामुळे त्यांना मनात कायम भीती असते. पण तुम्ही जर स्वतः राबून पैसे कमवता तर त्याचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून का असेना तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. ह्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं, देशभक्ती करायला आपल्याला रस्त्यावरच उतरायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही रेग्युलरली आपला इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला पे करा, इन्कम टॅक्स रिटर्न भरा, तर नक्कीच तुम्ही एक प्रकारची देशभक्ती स्वतःच्या मनात निर्माण करू शकता. आता थोडक्यात लोकांच्या मनात इन्कम टॅक्स रिटर्नबद्दल गैरसमज काय आहेत हे देखील मी सांगेन. सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं म्हणजे इन्कम टॅक्स भरायचा किंवा इन्कम टॅक्स पेमेंट करायचं. तर मित्रांनो असं नाही आहे. इन्कम टॅक्स आणि इन्कम टॅक्स रिटर्न या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मी मगाशी पहिल्यांदाच सांगितलं तसं आपलं जर बेसिक एक्झम्पशन लिमिट साधारणतः 2.5-3 लाखाच्या आत असेल तरी देखील आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. त्यावेळेला तुम्हाला इन्कम टॅक्स भरायची गरज नाही आहे. या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला सरकारनं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इन्कम टॅक्स डिडक्शन्स दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ तुम्ही LIC भरता, तुमच्या मुलांच्या शाळेच्या फीज आहेत, तुम्ही जर घर कर्ज केलं असेल तर त्याचा हप्ता आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आहेत, पोस्टल सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट आहेत, ह्या सगळ्यांची डिडक्शन तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरताना मिळत असल्यामुळं तुम्ही 4-5 लाखापर्यंत जरी तुमचं इन्कम असेल तरी तुम्हाला टॅक्स भरायची गरज शक्यतो लागत नाही आहे. ऑफकोर्स कॅल्क्युलेशनमध्ये फरक होऊ शकतो, पण डोक्यातनं हा गैरसमज काढून टाका की प्रत्येक वेळेला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा म्हणजे इन्कम टॅक्सच भरला गेला पाहिजे. इन्कम टॅक्स भरण्यासाठी खूप काही कॅल्क्युलेशन्स करायला लागतात. ते मी पुन्हा एकदा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. त्यानंतर असं बऱ्याच वेळेला गफलत आहे. मी एक चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे मला बऱ्याच वेळेला माझे क्लायंट म्हणतात, साहेब इन्कम टॅक्स रिटर्न भरला तर इन्कम टॅक्सचे ऑफिसर माझ्याकडे येतील, माझ्या अंगावरती रेड घालतील. तर रेड वगैरे ह्या गोष्टी पिक्चरसारख्या होत नाहीत मित्रांनो. त्याला खूप मोठं डॉक्युमेंटेशन लागतं, खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमवायला लागतो आणि हे जर रेकॉर्डवर नसेल तर कुठलंही डिपार्टमेंट आपल्यावरती रेड टाकू शकतं. त्यामुळे हे डोक्यातनं गैरसमज काढून टाका की मी इन्कम टॅक्स रिटर्न भरायला चालू केलं, बँकेत उलाढाल करायला चालू केली म्हणजे माझ्यावरती रेड होईल, असं कधीही होत नाही आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असल्याशिवाय इन्कम टॅक्स ऑफिसरला तुम्हाला नोटीस पाठवता येत नाही आहे. आणि त्यामुळं आत्तापासून तुमची जर स्वतः चांगली परिस्थिती असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरा. ती परिस्थिती आणखीन फिनान्शियली स्ट्रॉंग होईल, कागदोपत्री स्ट्रॉंग होईल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच पुढच्या काळात मदत होणार आहे. ह्या व्यतिरिक्त अशी सुद्धा गफलत होते लोकांच्या मनात की काय होणार आहे, एवढी 100-125 कोटी लोक आहेत, माझं एक इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काय करणार आहे. तर असं नाही आहे. तुमच्या माहितीसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे सरकारी डिपार्टमेंट आहे. जसं आपण रॉ, IB, CBI, CID असं बघतो, तसंच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची स्वतःची देखील एक अशी संघटना आहे की ज्याच्या थ्रू ते वेगवेगळ्या लोकांची माहिती घेत असतात.
मग तुम्ही मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट केलेले असेल, बँकेत उलाढाली केलेले असतील, त्यातनं सुद्धा इन्फॉर्मेशन कळते. तुमच्या माहितीसाठी अलीकडं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं असं सुद्धा म्हटलं आहे की तुम्ही जर फेसबुकवरती फोटो टाकत असाल फॉरेन ट्रॅव्हलिंगचे, तर तुम्हाला ट्रेस आउट करून तुमचं खरोखर एवढं इन्कम सोर्स होतं का फॉरेनला जाण्यासाठी, ह्याचीसुद्धा माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट घेऊ शकतं. त्यामुळे डोक्यातनं विचार काढून टाका की मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट माझ्या मागून लागू शकणार नाही, मी काही उलाढाली केल्या तरी मला काही त्यातनं प्रॉब्लेम होणार नाहीत, असं होणार नाही आहे. किमान आपल्या मनाच्या समाधानासाठी मी जे काही करतो ते दाखवण्यासाठी काय असेल ना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर असं पण होतं बऱ्याच वेळेला की काही अशा ट्रान्झॅक्शन्स असतात, उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर इन्कम आहे, तुम्ही लिस्टेड कंपन्यांचे जर शेअर्स घेतले असतील तर त्याचं मिळणारं डिव्हिडंडवरती टॅक्स नाही आहे. तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली असेल तर त्याच्यावरती काही वेळेला कॅपिटल गेनमधनं इन्व्हेस्टमेंट केली असेल तर टॅक्स माफ होतो. अशा काही इन्व्हेस्टमेंटमधनं तुम्हाला इन्कम टॅक्स भरायची गरज नसते आणि त्यामुळे लोकांना वाटतं की इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर काय होतं आहे, पण असं सुद्धा नाही आहे. एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या डॉक्युमेंटरीवरती बँकेत असलेल्या उलाढालीच्या ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्यामुळे त्याचं कुठं ना कुठं तरी रिफ्लेक्शन होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या जर एंट्र्या दाखवल्या नाहीत तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये तर कदाचित तुम्हाला नोटीस येऊ शकते. त्यामुळे काही अशी इन्कम जी भले टॅक्सेबल नाही आहेत पण तरी देखील त्याचा तुमच्या दैनंदिन उलाढालीवरती परिणाम होत असेल तर त्याचा सोर्स तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं गरजेचं आहे. ह्या व्यतिरिक्त आणखीन असं मीचसुद्धा असतं, जी जुनी लोकं आहेत, वयस्कर लोकं आहेत, त्यांना वाटतं की मी आयुष्यभर रिटर्न भरलं पाहिजे का, तर असं पण नाही आहे. काही कालावधीनंतर तुमचं इन्कम स्टॉप झालं, तुमचं स्वतःचं सोर्स ऑफ इन्कम काही नसेल, तुम्ही दुसऱ्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असाल तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं थांबवू शकता. एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कधीही चांगलं आहे, त्याचा फायदाच फायदा आहे. नुकसान कधी होतं जर तुम्ही चुकीची खोटी इन्फॉर्मेशन दिली असेल, लपवून ठेवलेली इन्फॉर्मेशन असेल तर नुकसान तुमचंच होणार आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं देशाला जडणघडणीमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्हीसुद्धा हातभार या दृष्टिकोनातून लावू शकता आणि थोडाफार का असेना इन्कम टॅक्स भरून ह्यामध्ये नक्कीच तुमचे सरकारला, देशाला पुढं नेण्यासाठी मदत करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझे यूट्यूब चॅनल निहार कन्सल्टिंग. If you like this video, please subscribe to our YouTube channel Nihar Consulting. Press the bell icon for regular updates and notifications.